सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत. आता सध्या तरी आपल्याला अजित पवार गट शरद पवार गट म्हणावं लागेल, कारण इलेक्शन कमिशनचा अजून निर्णय आलेला नाहीये. पण सूरज चव्हाण हे नुसतेच प्रवक्ते नाहीये, तर अजित पवारांचे खंदे समर्थक, अत्यंत जवळचे समर्थक आणि त्यांचा राईट लेफ्ट असे सगळे हँड मानले जातात. त्याच्यामुळे सूरज चव्हाणांनाच आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. सूरज, तुम्हाला आज आठवत असेल तर आज ज्या वेळेस पत्रकारांनी नवाब मलिक यांच्याबद्दल अजितदादांना प्रश्न विचारला तेव्हा दादा असं आम्हाला म्हणाले की तुम्हाला का त्रास होतोय म्हणून. आता त्रास आम्हाला होत नाहीये तर भारतीय जनता पार्टीला त्रास होतोय. देवेंद्र फडणवीस पब्लिकली पत्र लिहून तुम्हाला सांगतायत की त्यांना तुम्ही बरोबर घेऊ नका, त्याचा महायुतीवर परिणाम होईल. तुम्हाला नाही का वाटत की फडणवीसांनी ही गोष्ट अजित पवारांना दिवसभरात त्यांना सांगता आली असती, दिवसभरात ते एकत्र होते, त्याही वेळेस हा मुद्दा सांगता आला असता. पब्लिकली पत्र लिहून तुम्हाला एम्बॅरेस केलं असं वाटत नाही का तुम्हाला सूरज? नाही, एक वेळ तरी जसं तुम्ही म्हणालात की त्यांनी व्यक्तिशः दादांना बोलून ते बोलायला पाहिजे होतं. पक्षाचे प्रमुख म्हणून दादा असतील, तटकरे साहेब असतील, त्यावेळी ते निर्णय घेतीलच. परंतु देवेंद्र फडणवीसजी या राज्याचे गृहमंत्री आहेत. विरोधात असताना त्यांनी आरोप केले. आरोपाच्या नंतर त्यांना चौकशीसाठी नौभाई काही दिवस जेलमध्ये राहिले. एक गृहमंत्री असणारा व्यक्ती अशा पद्धतीचं करते, थोडस ते आमच्यासाठी म्हणजे त्याच्यावर विचार करतीलच आमचे वरिष्ठ नेते. एखाद्या व्यक्तीवरती आरोप झाला म्हणजे तो गुन्हेगार असतोच असं नाही. गृहमंत्र्यांनी थोडस आरोप झालेले आहेत, ते आरोप सिद्ध झालेले नाही, त्यांची चौकशी चालू आहे. आणि चौकशी चालू असताना असं एखाद्याला आरोप सिद्ध झाल्यासारखं वक्तव्य करणं किंवा त्यांच्यावरती बोलणं कुठेतरी चुकीचं आहे, असं माझं व्यक्तिशः मत आहे. आणि आजचं जे त्यांनी पत्र लिहिण्याऐवजी दादाला जरी बोलले असते तरी मला वाटते कुठेतरी हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. परंतु ज्या पद्धतीनं मला वाटते त्यांच्यावरती काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला ट्रोल केलं किंवा भारतीय जनता पार्टीवरती आज प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, त्यामुळे कदाचित हे पत्र लिहिलं असेल असं माझं मत आहे. नाही, पण ह्याच्यामध्ये दुसरा अर्थ हा पण निघतो की संजय राठोड यांच्यावरती एका महिलेवरती बलात्कार केला आणि त्याच्यामुळे त्या महिलेने आत्महत्या केली असे आरोप भारतीय जनता पार्टीने लावले होते. त्यांना मंत्री करून घेतलं तर चालू शकतं. हसन मुश्रीफ यांच्यावरती ईडीचे आरोप लावले होते, त्यांना मंत्री करून घेतलं तर चालू शकतं. यशवंत जाधव यांच्यावरती ईडीचे आरोप होते, त्यांच्या पत्नीची आमदारकी रद्द व्हावी कारण त्यांनी बेनामी संपत्ती गोळा केली आहे असं इन्कम टॅक्सने रिपोर्ट घेतला गेला होता, त्यांना बरोबर घेतलं तर चालू शकतं. पण नवाब मलिक यांना मात्र जोपर्यंत त्यांच्यावरती आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत घेऊ नये हे भारतीय जनता पार्टीचं म्हणणं तुम्ही मान्य करणार आहात का? तुमचा वेगळा पक्ष आहे, त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, ही खरी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी या ठिकाणी मांडली पाहिजे की एखाद्याला वेगळा न्याय दुसऱ्याला वेगळा न्याय असं असू शकत नाही. अनेकावरती भारतीय जनता पार्टीनं आरोप केले आणि त्यानंतर ते लोक भारतीय जनता पार्टी सोबत आहेत. मग दुसऱ्याला वेगळा न्याय कसा भेटू शकतो? आणि नवाब भाईनं असं कुठलंही देशविरोधी कृत्य केलेलं नाही. त्यांनी ज्या पद्धतीने त्या पत्रामध्ये मांडणी केलेली आहे, नवाब भाईनं या नेहमीच या राज्याच्या विकासासाठी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे या पत्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप अगोदरही केले होते आणि आजही करतात ते चुकीचे आहेत. म्हणजे फडणवीसांचं पत्र चुकीचं आहे असा आपण त्याचा अर्थ काढला. राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया की फडणवीसांनी अशा पद्धतीने पत्र पाठवणं हे चुकीचं आहे, हे जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरेल का? नाही, पत्र चुकीचं असं म्हणणार नाही. पत्रामधला मजकूर काही ठिकाणचा चुकीचा आहे. एखाद्या व्यक्तीवरती आरोप सिद्धच झाले नाहीत आणि त्याला तुम्ही जर आरोपीच ठरवत असाल तर हे गृहमंत्री असणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं चुकीचं आहे असं माझं म्हणणं. दुसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग अशी आहे की आज नवाब भाई ज्यावेळेस विधानसभेमध्ये आलेले होते त्याच्यानंतर ज्यावेळेस विरोधकांनी आरोप लावले त्याच्यामुळेच कुठेतरी ही गोष्ट बॅकफूटवरती गेलेली आहे असं तुम्हाला वाटतं का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने पत्र लिहिणं हे तुम्हाला कितपत बरोबर वाटतं? आणि अजित पवार या संदर्भामध्ये काय भूमिका घेतील असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला हे पटतंय का की तुमच्या पक्षामध्ये कोणी यावं, कोणी कोणाला घ्यावं, कोणाला घेऊ नये या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्हाला भारतीय जनता पार्टी करणार, ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य होईल का? आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेण्यासाठी आमचे नेतृत्व सक्षम आहे. मला वाटते देवेंद्र फडणवीसजींनी जे आजचं पत्र लिहिलंय ते मला वाटत नाही की उपमुख्यमंत्री म्हणून लिहिलंय. त्यांनी आजचं पत्र हे लिहिलंय ते भारतीय जनता पार्टीने जे विरोधी पक्ष नेते असताना आरोप केले आणि त्यामुळे हे कदाचित पत्र त्यांनी लिहिलं असेल. आणि आमच्या पक्षातला निर्णय घ्यायला आमचे नेते सक्षम आहेत. आम्ही काय करावं, आम्ही कुणाला सोबत घ्यावं याबद्दलचा निर्णय सर्वस्वी आमचे नेते ठरवतील.
आणि भारतीय जनता पार्टीने काय करावं हे आम्ही नाही ठरवू शकत. ते केशव त्यांचं उपाध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुद्धा आपल्या बरोबर फोनवरती जोडले गेलेले आहेत. केशव, थोड्याच वेळापूर्वी सूरज चव्हाण आमच्याशी बोलतायत, ते अजूनही लाईनवरती आहेत आणि सूरज चव्हाण म्हणतात की तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे की आमच्या पक्षात कोणाला आम्ही घ्यायचं आणि नाही घ्यायचं? आमचा स्वतंत्र पक्ष आहे. तुम्ही आम्हाला कोण सांगणार आहे की नवाब मलिक यांना आम्ही पक्षात घ्यायचं की नाही? हेच पत्र पाठवायचं होतं तर ते अजित पवारांना प्रायव्हेटली पाठवायला पाहिजे होतं किंवा प्रायव्हेटली बोलायला हवं होतं. सूरज चव्हाण यांचं असं म्हणणं आहे. तुमची काय प्रतिक्रिया याच्याबद्दल? केशव 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 उपाध्याय, माझा आवाज येतोय तुम्हाला? हा, सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आम्हाला कोण सांगणारी की आमच्या पक्षामध्ये आम्ही कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं? जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कुठलाही माणूस हा आरोपी असतो, तो दोषी असत नाही. या न्यायानुसार तुम्ही संजय राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये घेता, इतर लोकांना मंत्रिमंडळामध्ये घेता, इतर लोकांना बरोबर घेता, मग याच नवाब मलिक यांच्याबद्दल प्रॉब्लेम आहे असं सांगणारे तुम्ही कोण, असा प्रश्न ते उपस्थित करतायत. काय म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीचं? सूरज चव्हाण यांच्या म्हणण्याला माझं पूर्णपणे अनुमोदन आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी कुणाला घ्यावं अथवा कुणाला नाही, हा राष्ट्रवादी पक्षाचा अधिकार आहे, त्यामुळे त्याबद्दल म्हणणं नाही. एक दुसरा मुद्दा त्यातला असा आहे की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये घटक पक्ष आहोत, महायुतीमध्ये घेताना काही संकेत, काही नियम हे पाळले जायला हवेत, हा दुसरा भाग. तिसरा त्यातला मुद्दा असा आहे की या व्यक्तीवरती देशद्रोहासारखे अत्यंत गंभीर आरोप आहेत. आता एक यात महत्त्वाचा मुद्दा, संजय राठोडचा विषय काढला. संजय राठोडला क्लीन चिट देण्याचं काम त्याच सरकारमध्ये झालं होतं. त्याच सरकारमधल्या पोलिसांनी संजय राठोड यांना पूर्णपणे क्लीन चिट दिली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचे आरोप किंवा काही शिल्लक नाही. केशव उपाध्ये, चित्रा वाघ यांनी या संदर्भामध्ये पिटिशन कोर्टामध्ये फाईल केलेलं आहे. चित्रा वाघ प्रत्येक ठिकाणी सांगत असतात की माझी कोर्टामध्ये याच्याबद्दल याचिका आहे. ती क्लीन चिट घेऊन आपण, भारतीय जनता पार्टी एका बाजूने सांगते की नाही हे बरोबर नाही, तुमच्या महिला अध्यक्षा त्याच्याबद्दल कोर्टामध्ये गेलेल्या आहेत आणि तुम्ही म्हणताय क्लीन चिट दिली आहे म्हणून ते चालेल? पोलिसांनी, मी तुम्हाला जे घडलंय ते सांगतो. मुळामध्ये महाआघाडी प्रकार असताना त्यांना क्लीन चिट दिली गेली, त्याच्या विरुद्ध आमच्या चित्रातही लढतायत, अगदी बरोबर आहे. त्याबद्दल त्या गेल्या कोर्टात येईल, पण या क्षणाला संजय राठोडला क्लीन चिट आहे. एक दुसरं असं त्याच्यामधलं दुसरं त्यातली भूमिका अशी आहे की या सगळ्या आपण आठवत असेल, ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मंत्र्याला अटक होते, त्यावेळी त्यांचा राजीनामा घेण्याचं धारिष्ट सुद्धा उद्धव ठाकरेंनी दाखवलं नव्हतं. मात्र त्या पार्श्वभूमीवरती आज थेट भूमिका स्पष्ट करणं आणि देश महत्वाचा हे सांगणं, मग ते जास्त महत्वाचं आहे. केशवजी, तुम्ही विसरताय की त्याच मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार होते. तो निर्णय अजित पवारांचाही होता की नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातनं काढलं नाही पाहिजे म्हणून. दुसरी गोष्ट अशी की नवाब मलिक यांना चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलेलं आहे, ही अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्टेटेड भूमिका आहे. आणि सूरज चव्हाण असं म्हणतात की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला दोषी पकडणं, हे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पत्रामध्ये जे म्हटलंय ते चुकीचं आहे. सूरज चव्हाण, तुम्ही ऐकताय केशव उपाध्याय काय म्हणतायत? काय म्हणणं आहे तुमचं आता त्याच्याबद्दल? त्यांचं म्हणणं आहे की ते देशद्रोही आहेत, त्यांच्यावरती देशद्रोहाचे आरोप लावलेत म्हणून त्यांना आम्हाला घ्यायचं नाहीये मंत्रिमंडळात. हे संकेत महायुतीमध्ये तुम्ही पाळले पाहिजेत म्हणून. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतात, पण आरोपी तोपर्यंत, ज्याला आरोपी आपण म्हणू शकत नाही जोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत. आता भारतीय जनता पार्टी विरोधात असताना आमच्यावरती आरोप केली, त्याच्यावरती आम्ही चौकशीला सामोरे गेलो. चौकशीला सामोरे गेल्यानंतर आज ते न्यायालयामध्ये प्रकरण आहे. न्यायालयाने नवाबभाईला जामीन पण दिलेला आहे. आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवरती आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आरोपी म्हणणं चुकीचं, असं माझं मत आहे. केशव, तुम्ही ऐकतायत काय म्हणाले ते? त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना देशद्रोही कसं म्हणू शकता तुम्ही? असं आहे की त्यांचं म्हणणं जे काही, माझं म्हणणं ते त्यांची राष्ट्रीय भूमिका मांडतात, त्यांचं लागतं कारण नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेतनं ते एखादी भूमिका मांडतात, त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही. पण महायुतीमध्ये ज्यांना विचार करायचा आहे, मी आणि पावलं देवेंद्र पत्र तुम्ही वाचलेलं आहे की देवेंद्र पत्रात स्पष्ट भूमिका मांडली आहे की या सगळ्यांमध्ये त्यांनी फक्त कुणाला घ्यावे आणि कुणाला नाही, हा राष्ट्रवादीचाच अधिकार आहे. पण महायुती म्हणून काही संकेत पाळणं आवश्यक आहे. ज्याच्याबद्दल इतके गंभीर आरोप आहेत, प्रश्न असा आहे की ते आरोप सिद्ध झालेत की नाही हा पुढचा मुद्दा. आता न्यायालयात ते बेलवरती बाहेर आले आणि त्याच्यामुळे महायुती म्हणून एकत्र काम करताना हे योग्य नाही, हे माननीय देवेंद्र सांगितलंय. तर अजित पवार हे पुढे उत्तर देतील, त्याच्यानंतर आपण ठरवू.
नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की हीच गोष्ट तुम्हाला प्रायव्हेटली पण सांगता आली असती. पब्लिकली तुम्ही अशा पद्धतीचं पत्र लिहिण्यापेक्षा तुम्ही महायुतीमध्ये आहात, तुमच्या म्हणजे घरातली काय भांडणं असतात ती काय भांडी बाहेर घासू नयेत असा काहीतरी संकेत आहेत, तर तुमच्या महायुतीमध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल राष्ट्रवादी काँग्रेसची, तर अजित पवारांना आज दिवसभरात ही गोष्ट सांगता आली असती. सूरज चव्हाण म्हणतात की हे पत्र पाठवायची काय गरज होती, तुम्ही प्रायव्हेटली त्याला सांगू शकला असतात की तुम्ही नवाब मलिकला घेऊ नका म्हणून. मला असं वाटतं मुळामध्ये कालपर्यंत नवाब भाईंनी आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. ते राष्ट्रवादी पक्षात आहेत की शरद पवार गटामध्ये आहेत हे कालपर्यंत हे स्पष्ट केलं नव्हतं. आज ज्यावेळी ते अशा विधानभवनामध्ये आले आणि त्यांनी जागा घेतली, त्याच्यानंतरही विधान परिषदेमध्ये ज्यावेळी हा प्रश्न आला, तुम्हाला लक्षात असेल की माननीय देवेंद्रजींनी ही भूमिका सांगितली की मी होय मी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारच्या शेजारी आहे, एकनाथ शिंदे यांच्या मागील मांडीला बसलोय, त्यामुळे तिथे तरी भूमिका वेगळी घेतलीच नाही, महायुती म्हणून भूमिका आम्ही घेतली. ठीक आहे, पण हे ज्यावेळी असं आहे की त्याच्या वेळी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक असतं आणि त्या भूमिकेत आज आमच्या लिहिलं. आता यानंतरही जर अजित पवारांनी नवाब मलिक यांना आपल्या बरोबर पक्षामध्ये घेतलं तर तुम्ही काय करणार आहात? तुम्ही मग राष्ट्रवादी बरोबर युती तोडणार आहात? मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर आपण अजित पवारांकडे येण्याची वाट बघितली. नाही, दिलं ना उत्तर. सूरज चव्हाण यांनी अजित पवारांच्या बाजूने या संदर्भात उत्तर दिलेलं आहे की हा निर्णय आमचा आहे. सकाळी धनंजय मुंडे ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत की ते मला मोठ्या भावासारखे आहेत नवाब मलिक. अजित पवार आम्हाला पत्रकारांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा अजितदादांनी पत्रकारांनाही झापलेलं आहे की तुम्हाला काय त्रास होतोय जर नवाब मलिक येत असतील तर अशा सगळ्या गोष्टी असतील तर जर त्यांना घेतलं याच्यानंतरही तर भारतीय जनता पार्टीची काय भूमिका असणार आहे? मी तुम्हाला सांगितलं, सूरज चव्हाण काय, मी काय, आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहोत, त्यांच्याबद्दल बोलणार आहे. पण निर्णय घेणारे असतात ते नेते असतात. अजित पवारांचं याच्यावर ज्या भूमिका येईल ती भूमिका जास्त महत्वाची असेल. ती भूमिका आल्यानंतर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. तेव्हा आता आपण लगेच घाई करण्याचं कारण नाही. ठीक आहे, सध्या आम्ही घाई करत नाही. आम्ही वाट बघतोय की अजितदादांची अधिकृत प्रतिक्रिया काय येते आणि त्याच्यानंतर तुमची प्रतिक्रिया त्याच्याबद्दल काय असते. पण सूरज, तुम्ही ऐकलत केशव उपाध्याय आता आपल्याशी बोलत होते आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं आहे की या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. नंबर 1. नंबर 2, भारतीय जनता पार्टीची भावना आहे ती भावना त्यांनी अजित पवारांपर्यंत पोहोचवलेली आहे. महायुतीमध्ये काही संकेत असतात, ते संकेत पाळणं आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी म्हणून हे पत्र त्या पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे. या पत्रानंतर अजितदादा नवाब मलिक यांना पक्षामध्ये घेणार की नाही घेणार, का भारतीय जनता पार्टीने या संदर्भामध्ये पत्र लिहिल्यामुळे नवाब मलिक यांना आता अजित पवार गटामध्ये जागा मिळणार नाही, काय तुम्हाला सांगता येईल? या बाबतीत आमचे नेते अजितदादा पवारच आपल्याला स्पष्टपणे सांगू शकतील. परंतु पक्ष कालही नवाबांच्या बाजूने होता, आजही नवाबांच्या बाजूने आहे. कारण त्यांनी कुठलंही देशविरोधी कृत्य केलेलं नाही हा विश्वास आम्हा सर्वांना आहे. आम्ही कुठलाही निर्णय कुठल्याही दबावापोटी किंवा दबावाखाली घेणार नाही, हे आमच्या नेत्यांचं नेहमीच वर्तन राहिलेलं आहे. त्यामुळं मला वाटतंय की उद्या दादा आपल्याला ह्याबद्दल स्पष्टपणे त्या ठिकाणी बाजू मांडतील. ठीक आहे सूरज चव्हाण, आम्ही उद्यापर्यंत वाट बघायला तयार आहोत. उद्या अजित पवार यांनी या संदर्भामध्ये भूमिका मांडली की आम्हाला या संदर्भात भारतीय जनता पार्टीची पण प्रतिक्रिया घ्यायची आहे. कारण शेवटी एक गोष्ट स्पष्ट होणं आवश्यक आहे की ज्यांच्यावरती ईडीचे आरोप लागतात, कारण नवाब मलिक यांना एनआयएने अटक केलेली नाहीये, ते एनआयएच्या ज्या FIR मध्ये नवाब मलिक यांचं नावही नाहीये, त्यांना एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने PMLAच्या अंडर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या अंतर्गत अटक केलेली आहे. अशाच पद्धतीचे आरोप हे जरंडेश्वर कारखान्यावरती पण लागलेले होते. अशाच पद्धतीचे आरोप हे हसन मुश्रीफ यांच्यावरतीही लावण्यात आलेले आहेत. अशाच पद्धतीचे आरोप हे यशवंत जाधव यांच्यावरतीही लावण्यात आलेले आहेत. अशाच पद्धतीचे आरोप हे भावना गवळी यांच्यावरती लावण्यात आलेले आहेत. पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे नवाब मलिक फक्त पावन नाहीत. या भूमिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असते याच्यावरती आमचं लक्ष असणार आहे सूरज चव्हाण. त्यामुळे उद्या कदाचित पुन्हा एकदा आपल्याला या संदर्भात चर्चा करावी लागेल. पण तरी सुद्धा तुम्ही अत्यंत डिफिकल्ट अशा परिस्थितीमध्ये पक्षाची बाजू मांडायला लगेच तयार झालात, याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. उद्या पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी कनेक्ट करायचा प्रयत्न करू.